प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा सागर मुक्ताच्या वडिलांना खूप भडकवताना आपल्याला दिसणार आहे. तसेच यामुळे मुक्ताच्या आई वडिलांमध्ये भांडण होताना सुद्धा दिसते. तर प्रेक्षकांनो, झालं असं की मुक्ताच्या आई वडिलांची अॅनिव्हर्सरी असते आणि यासाठी मुक्ताचे वडील माधवीसाठी म्हणजेच मुक्ताच्या आईसाठी गिफ्ट आणतात. पण घरी जात असताना सागर त्याला भेटतो आणि त्यांना भडकवतो आणि बोलतो की तुम्ही कायम पहिलेच विश करताना तुमच्या बायकोने तुम्हाला कधी स्वतःहून पहिल्यांदा विश केलंय का? नाही ना? तुम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट आणले, पण त्यांनी तुमच्यासाठी काय आणले का? तेव्हा मुक्ताचे वडील बोलतात की मला अजून काय हवं, माधवी आहे, मला खूप झालं. तेव्हा सागर बोलतो की हीच आपली चुकी आहे, आपण त्यांना देत राहतो आणि याच गोष्टीचा फायदा ते उचलत असतात. आणि पुढे बोलतो की यावेळेस त्यांना विश करू द्या, तुम्ही विश करूच नका. जर मुक्ताच्या आईला म्हणजेच माधवीला आधी विश करायचं म्हटल्यावर त्यांचा इगो हर्ट होईल ना, म्हणून ते करत नाही. पण यावेळेस तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा आणि ते विश करतील याची वाट बघा, पण तुम्ही बिलकुल विश करू नका. आणि ते दुसरीकडे मुक्ता तिच्या आईला याच पद्धतीने सांगत असते की तू घरातली एवढी सगळी कामं करते, त्याच्यामुळे यावेळेस पहिल्यांदा बापनेच तुला विश केलं पाहिजे, तू बिलकुल करायचं नाही. तेव्हा ही मुक्ताची आई पण या सगळ्या गोष्टीसाठी तयार होते आणि मग मुक्ताचे वडील घरी आल्यानंतर कॉफी बनवायला सांगते, परंतु ही मुक्ताची आई आधीच भडकलेली असते मुक्ताच्या भडकवण्याने, ती नाही बोलते. तेव्हा मग या दोघांचे खूप मोठे भांडण होते आणि मग दोघे एकमेकांना बोलतात की तू मला अॅनिव्हर्सरी विश केली नाही. मुक्ताची आई आणि बाबा हे दोघेही एकमेकांना असेच बोलतात आणि मग मुक्ताच्या वडिलांच्या तोंडून निघतं की हा सागर बरोबर बोलतो, या बायकांना कायम अपेक्षाच करायच्या असतात, त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या की भडकतात. आणि हे सगळं मग मुक्ता ऐकते आणि समजून जाते की सागरने तिच्या बाबांना भडकवलेलं आहे. मग शेवटी मुक्ताची आई सांगते की मी तुमच्यासाठी स्वीट केलेलं होतं आणि मग मुक्ताच्या बाबा सुद्धा सांगते की मी सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं. मग यांचं भांडण शांत होऊन रात्री आपल्याला यांच्या अॅनिव्हर्सरीची छोटीशी पार्टी पाहायला मिळेल.